सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आहे. तर ऑलरेडी मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेले आहेत. तर आता आपण नवा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दोन सिस्टमनी अर्निंग्स कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिली आहे स्ट्रेट प्राइस रेट सिस्टम, दुसरी आहे टेलर सिस्टम. दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्निंग्स कॅल्क्युलेट करायचे आहे. तर मी प्रॉब्लेम वाचतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स कॅल्क्युलेट द अर्निंग्स ऑफ वर्कर एक्स अँड वाय फॉर अ डे अंडर स्ट्रेट पीस रेट सिस्टम अँड टेलर डिफरन्शियल पीस सिस्टम. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्निंग्स कॅल्क्युलेट करायची आहे. नंतर स्टँडर्ड प्रोडक्शन दिलं आहे 10 युनिट्स पर डे. आता इथे स्टँडर्ड प्रोडक्शन क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे आणि रेट पर युनिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हावरली रेट दिला आहे 5 रुपये पर युनिट. आता एक युनिटला 5 रुपये एक तासाला 5 रुपये, तर एका युनिटला किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, तर आपण कॅल्क्युलेट कसं करतो. पहिली स्टेप आपली स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे. पहिली स्टेप काय, स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे आहे ते आधी कॅल्क्युलेट करूया. तर इकडे 10 आवर्स पर डे दिलाय ते आवर आहे. तर एका तासाला 10 युनिट बनवतो. तर इकडे आपल्याला काय करावं लागेल, तासाला 8 दिवसाला 8 तास आहे. तर 10 युनिट एका तासाला, तर 8 तासाला किती, आपल्याला ते स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे कॅल्क्युलेट करायला लागेल. पहिली स्टेप स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे कॅल्क्युलेट करायचं. तर एका तासाला 10 युनिट्स 10 युनिट्स पर आवर. तर 8 तासाला किती, 8 तासाला 80 युनिट झाले. स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे 8 तासाला किती झाले, 80 युनिट्स. ओके, आता पुढची जी स्टेप आहे तिचं नाव आहे रेट पर युनिट. म्हणजे एक युनिट बनवायला किती पैसे द्यावे लागतात. तर पहिली स्टेप स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे होती. आता पुढची जी स्टेप आहे रेट पर युनिट. पुढची स्टेप रेट पर युनिट आहे. तर इकडे कसं काढायचं, आपल्याला आवरली रेट दिलेला आहे. आवरली रेट किती आहे, 5 आणि एका तासाचे 10 रुपये. आवरली रेट 10 दिला आहे आणि एक युनिट बनवायला एका तासात 10 युनिट बनतात. आवरली रेट किती आहे, 5 आणि एका तासात 10 युनिट बनतात. म्हणजे रेट पर युनिट 0.50. म्हणजे पहिली स्टेप आपण स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे काढली, दुसरी स्टेप आपण रेट पर युनिट काढला. त्याच्यानंतर आता पुढची स्टेप आहे अर्निंग्स कॅल्क्युलेट करायची. तर पहिली स्ट्रेट पीस रेटने काढायचं आहे. तर इथे काय लिहायचं, अर्निंग्स ॲज पर स्ट्रेट पीस रेट मेथड. ही सोपी मेथड आहे. याच्यात जेवढे युनिट्स बनवले त्याला मल्टिप्लाय करायचं रेटने. तर आता पहिला जो इकडे वर्कर आहे एक्स. तर एक्सचं अर्निंग्स कसं काढायचं, एक्सनी 75 युनिट्स बनवले, 75ला 0.50 मल्टिप्लाय करायचं. म्हणजे त्याचं प्रोडक्शन इंटू रेट पर युनिटनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. तर त्याचं जे प्रोडक्शन आहे
75 युनिट्स आणि रेट आहे 0.50. तर 75ला 0.50नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे इकडे 0.75. तर इकडे 37.5. त्याच्यानंतर वायचं जे प्रोडक्शन आहे 100 युनिट्स. तर वायचं प्रोडक्शन 100 युनिट्स इंटू 0.50. तर इकडे त्याचं 50 रुपये त्याला मिळणार. इथे 37.50 पहिल्याला मिळाले, आता इकडे याला 50 रुपये मिळणार. तर पहिली मेथड आपली झाली. आता टेलरच्या मेथडने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर पुढे हेडिंग टाकायचं अर्निंग्स ॲज पर टेलर्स मेथड. तर इकडे एक्सचं जे प्रोडक्शन आहे ते स्टँडर्डपेक्षा कमी आहे. तर इकडे आपल्याला कमेंट लिहावं लागेल ॲज प्रोडक्शन ऑफ एक्स is as production of X is less than standard production, comma, he will receive 80% of straight piece rate. तर आता एक्स अर्निंग जे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, एक्स अर्निंग्स इक्वल टू एक्स प्रोडक्शन into straight piece rate into 80%.
तर आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. एक्सचं जे प्रोडक्शन आहे ते 75 युनिट्स आहे, रेट 0.50चा आहे आणि त्याचे 80% त्यांना मिळणार. तर इकडे 75 इंटू 0.50 इंटू 80/100 म्हणजे इकडे 30 रुपीज त्यांना मिळणार. नंतर वायचं जे प्रोडक्शन हे स्टँडर्डपेक्षा जास्त आहे, तर इथे कमेंट लिहायची ॲज प्रोडक्शन ऑफ वाय इज मोर दॅन स्टँडर्ड. ॲज प्रोडक्शन ऑफ वाय इज मोर दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन, he will receive 120% of straight piece rate. तर त्याचं अर्निंग्स हे 120% काढायला लागेल आपल्याला. तर वायचं प्रोडक्शन 100 युनिट्स, the 100 units into 0.5 into 120%. Equal to 100 into 0.5 into 120%. तर इकडे 60 रुपीज त्याला मिळणार. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा 10वा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. आता नवीन मेरिक सिस्टम आपल्याला शिकायची आहे, तर मेरिक सिस्टम आपण शिकूया. तर मेरिक सिस्टम काय म्हणते की आता याची एफिशियन्सीवरती आहे. तर इकडे त्याची जर एफिशियन्सी 83% पर्यंत असेल. आता एफिशियन्सी कशी काढायची असते की जर समजा आत्ता जे प्रॉब्लेम आपण बघितले की 100 स्टँडर्ड प्रोडक्शन आहे आणि 80 तो बनवतो म्हणजे 80%. 100 स्टँडर्ड प्रोडक्शन आहे आणि 120 बनवलं म्हणजे 120%. त्याचं पर्सेंटेज काढायला लागतं. म्हणजे तुमचं जेवढं स्टँडर्ड प्रोडक्शन असेल ते खाली डिनॉमिनेटरला टाकायचं, जेवढं बनवतो तेवढं न्यूमरेटरला टाकायचं, जेवढं बनवतो तेवढं न्यूमरेटरला टाकायचं आणि मल्टिप्लाय करायचं. जर त्याची एफिशियन्सी
83% असेल तर त्याला रेट पर युनिट मिळतो. तर हे टेबल खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं मेरिट सिस्टमचं. तर इकडे पहिल्यांदा काय दिलं आहे की एफिशियन्सी जर 83% पर्यंत असेल तर त्याला रेट पर युनिट मिळणार, म्हणजे स्ट्रेट पीस रेट. नंतर 83 to 100 असेल, 83 to 100 असेल तर त्याला रेट पर युनिट इंटू 110%, रेट पर युनिट इंटू 110%. आणि 100पेक्षा जर जास्त दिलं तर रेट पर युनिट इंटू 120% एवढं भेटणार. तर ही मेरिट सिस्टम आहे. तर याच्याप्रमाणे आपला प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर आता मी प्रॉब्लेम वाचतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे 10वा, याच्यात तुम्हाला काय म्हटलं आहे, द फॉलोइंग पर्टिक्युलर्स अप्लाय टू अ पर्टिक्युलर जॉब. म्हणजे हे एका जॉबबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. स्टँडर्ड प्रोडक्शन पर आवर, म्हणजे आता पर आवर आपण 6 युनिट्स बनवतो आणि स्टँडर्ड वर्किंग आवर्स 8. तर आता इथे आपल्याला एका तासात 6 युनिट बनतात आणि एका दिवसाला 8 तास आहे, म्हणजे 48 तास आहे स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे. पहिली स्टेप काय असते, स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे आपण कॅल्क्युलेट करतो. तर इकडे स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे एका तासाला 6 युनिट, 8 तासाला 48 युनिट, हे स्टँडर्ड प्रोडक्शन पर डे काढलं. नंतर आपल्याला रेट पर युनिट कॅल्क्युलेट काढायचं आहे. तर इकडे रेट पर युनिट कॅल्क्युलेट करायला आपल्याला काय करावं लागतं, तासाला 1.20 मिळतो, तासाला 1.20 मिळतो. तर आणि एका तासात 6 युनिट मिळतात, तासाला 1.20 मिळतो आणि एका तासात 6 युनिट मिळतात. म्हणजे तासाचे किती झाले, एका युनिटचे झाले 0.20, एका युनिटचे किती झाले 0.20. त्याच्यानंतर आता तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे वेजेस काढायचे आहेत. नॉर्मल रेट पर आवर 1.20 त्याचं झालं. मोहनचं 32 युनिट्स, रामचं 42 युनिट आणि प्रसादचं 50 युनिट्स. आता इथे तुम्हाला मेरिट सिस्टीमने आन्सर काढायचा आहे. तर इथे हेडिंग टाकायचं, अर्निंग्स ॲज पर मेरिट मेथड किंवा मेरिट सिस्टम. तर आता पहिला आहे त्याच्यात मोहन आहे. तर पहिली त्याची एफिशियन्सी काढायची, मोहन्स एफिशियन्सी इक्वल टू
मोहन्स प्रोडक्शन अपॉन स्टँडर्ड प्रोडक्शन. तर आता इकडे मोहनचं जे प्रोडक्शन आहे बेचाळीस आहे आणि स्टँडर्ड 48 आहे. तर 42 अपॉन 48 इंटू 100. हे 87.5. त्याच्यानंतर मोहनच्या नंतर पुढचा आहे राम. आता मोहनचे एफिशियन्सी काढल्यानंतर त्याचा रेट काढायचा. आता मोहनची एफिशियन्सी 32. तर इकडे त्याचं उत्तर जे आहे 66.67%. आता हे 83% पेक्षा कमी आहे तर त्याला स्ट्रेट पीस रेट मिळणार. ॲज मोहन्स प्रोडक्शन is less than
83%पेक्षा कमी आहे. ही विल रिसीव स्ट्रेट पीस रेट. तर त्याचं जे अर्निंग्स आहे त्याला जेवढे युनिट बनवले त्याला स्ट्रेट पर रेट पर युनिटनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 0.20. तर मोहन्स अर्निंग्स इक्वल टू मोहन्स प्रोडक्शन इंटू रेट पर युनिट. तर इकडे 32 युनिट्स बनवलेत आणि रेट पर युनिट 0.20. तर 32 इंटू 0.20 करायचं म्हणजे अर्निंगची अमाऊंट मिळेल 6.40. हे युनिटची अमाऊंट आहे. आता मोहनचं झालं. मोहनच्या नंतर दुसरा राम आहे. रामनी 42 युनिट्स बनवले. तर इकडे राम्स एफिशियन्सी इक्वल टू आता त्याचं जे प्रोडक्शन आहे 83%पेक्षा जास्त आहे. तर त्याला स्ट्रेट पीस रेटचे 110% मिळणार. स्ट्रेट पीस रेटचे त्याला 110% मिळणार. तर आता त्याचं अर्निंग्स आपल्याला जेव्हा काढणार तेव्हा त्याला 120%नी मल्टिप्लाय करणार.
10%. तर इकडे 42 इंटू 0.2 इंटू 110%. तर हे त्याला 9.24 मिळणार. त्याच्यानंतर रामच्या नंतर प्रसादने 50 युनिट्स बनवले. पुढचा आहे प्रसाद. तर पहिली स्टेप त्याची एफिशियन्सी आपल्याला काढायला लागेल. तर प्रसादची जी एफिशियन्सी आहे, प्रसाद's प्रोडक्शन आपण स्टँडर्ड प्रोडक्शन इंटू 100. प्रसादचं जे प्रोडक्शन आहे ते 50 आहे आणि स्टँडर्ड प्रोडक्शन 48 आहे. तर त्याचं 104.17% आहे, म्हणजे 100%पेक्षा जास्त आहे. तर त्याला 120% मिळणार. तर इकडे लिहायचं ॲज प्रसाद's प्रोडक्शन is more than 100%. He will receive 120% of straight P salary. त्याची एफिशियन्सी, त्याचं प्रसादचं अर्निंग्स आपण कॅल्क्युलेट करू. फक्त 110%च्या ऐवजी 120% घेतो. प्रसाद's अर्निंग्स इंटू
प्रोडक्शन 50 आहे. ओके, तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा शेवटचा प्रॉब्लेम आपण करूया 11th. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला गॅन्ट मेथडनी करायचं आहे. तर ही मेथड आपण समजून घेऊया. गॅन्ट मेथड तर या मेथडनुसार आपलं जर प्रोडक्शन, पहिली गोष्ट आपलं प्रोडक्शन जर समजा स्टँडर्डपेक्षा जास्त असेल तर आपल्याला जो काय आवरली रेट आहे त्या आवरली रेट आपल्याला भेटणार. जर आपलं स्वतःचं प्रोडक्शन स्टँडर्डपेक्षा कमी असेल तर जेवढं आवरली रेट आहे तेवढं मिळणार. म्हणजे रेट पर आवर इंटू आवर्स इन अ डे आवरली रेट तुम्हाला मिळणार. जर समजा ॲक्च्युअल आणि स्टँडर्ड दोन्ही सेम आहे तर हा जो आन्सर येणार रेट पर आवर इंटू आवर्स इन अ डे त्याचे 120%. म्हणजे थोडक्यात जर कमी असेल, स्टँडर्डपेक्षा कमी असेल तर आवरली रेट मिळेल आणि इक्वल असेल म्हणजे जेवढं स्टँडर्ड असेल तेवढंच आपण बनवलं तर जेवढा आवरली रेट आहे त्याचे 120% मिळणार. आणि ॲक्च्युअल स्टँडर्डपेक्षा जर जास्त आलं तर युनिट जेवढे आपण बनवले इंटू रेट पर युनिट इंटू 120%. म्हणजे कमी असेल तर आवरली तेवढेच असेल तरी आवरलीचे 120%. आणि जर जास्त असेल तर युनिट प्रोड्यूस इंटू रेट पर युनिट इंटू 120%. तर आता आपण 11वा प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर 11व्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर फॉलोइंग आर द पर्टिक्युलर्स ॲप्लिकेबल टू अ प्रोसेस. तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर पहिली टाईम रेट दिला आहे 8 पर आवर. तर एका तासामध्ये आपण 8 रुपये आपण कमवतो. एका तासाचे किती आहे, 8 रुपये. आणि आपलं आता इथे 200 युनिट्स दिलेले आहेत. हाय टास्क 200 युनिट्स म्हणजे 200 युनिट्स हे आपलं स्टँडर्ड आहे. तर 11व्या प्रॉब्लेममध्ये आपलं स्टँडर्ड प्रोडक्शन 200 युनिट्स दिलेलं आहे. नंतर रेट पर युनिट हा खाली दिलेला आहे 2 रुपये. स्टँडर्ड प्रोडक्शन 200, तासाचा रेट 8 रुपये. आणि इन अ 40 अवर्स वीक द प्रोडक्शन ऑफ अ वर्कर, 40 तासाचा एक आठवडा आहे तर त्यांचं प्रोडक्शन दिलं आहे. एचं दिलं आहे
180, एचं दिलंय 180 आणि बीचं 200 दिलंय, सीचं 205 दिलंय. तर आपल्याला अर्निंग्स कॅल्क्युलेट करायची आहे. तर इकडे 11वा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. तर पहिलं आपण लिहिलं स्टँडर्ड प्रोडक्शन 200 युनिट्स आणि रेट पर युनिट 2 आहे. इलिस्ट्रेशन 11 आहे. रेट पर युनिट 2 आणि आवरली रेट 8. आता त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, ते हेडिंग टाका अर्निंग्स ॲज पर गॅन्ट मेथड. तर पहिला जो आहे आपल्याकडे ए आहे, त्याचं प्रोडक्शन 180 युनिट्स आहे. तर हे स्टँडर्डपेक्षा कमी आहे. तर इथे कमेंट लिहायचं ॲज एज प्रोडक्शन इज लेस दॅन स्टँडर्ड. He will receive straight piece rate. तर आता एज अर्निंग्स इक्वल टू he will receive payment on hourly basis. तर त्याचं जे अर्निंग्स आहे, त्यांनी काम किती वेळ केलं आहे, 40 तास काम केलं आहे
आणि आवरली रेट 8 आहे, इक्वल टू आवर्स वर्क इंटू रेट पर आवर. तर त्यांनी 40 तास काम केलं आहे, 40 आवर्स इंटू रेट पर आवर जो आहे रेट पर आवर ₹8. म्हणजे इकडे त्याला ₹320 मिळतील. त्याच्यानंतर पुढचा जो आहे बीचं जे प्रोडक्शन आहे ते 200 युनिट्स आहेत, म्हणजे जेवढं स्टँडर्ड आहे तेवढंच आहे. त्याला आवरली बेसिसचे 120% मिळणार. तर इकडे काय लिहायचं, ॲज बीज प्रोडक्शन इज मोर दॅन स्टँडर्ड. He will receive payment 120% of hourly basis. तर आता बीचं जे अर्निंग्स ते रेट पर आवर इंटू 120%. बीज अर्निंग्स इक्वल टू रेट आवर्स वर्क इंटू रेट पर आवर इंटू 120%. तर इकडे ₹40 तास काम केलं आहे आणि ₹8 रेट आहे, त्याचे 120%. तर इक्वल टू 40 इंटू 8 इंटू 120%. तर हे 384 त्याचा आन्सर येणार. त्याच्यानंतर पुढचा आहे सीचं प्रोडक्शन 205. आता त्याचं प्रोडक्शन 205 आहे. तर आता या प्रॉब्लेममध्ये त्याला जो हाय पीस रेट आहे ₹2 तो मिळणार. तर इकडे काय लिहायचं, पुढचा आहे ॲज सीज प्रोडक्शन इज मोर दॅन स्टँडर्ड प्रोडक्शन. He will receive straight, त्याला मिळणार हाय पीस रेट मिळणार.
C's earnings equal to C's production into high piece rate. तर सीचं जे प्रोडक्शन आहे इकडे ते 205 युनिट्स आहे आणि त्याला आपल्याला हाय पीस रेट जो आहे 2 रुपयाचा त्यांनी मल्टिप्लाय करायचं.
म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. तर इकडे आपल्याला 410 युनिट मिळाले. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना थँक्यू.